गुन्हेगार समीन अब्बास पानारीने लक्ष्मण बंदपट्टे व 13 साथीदारांचा मोका रद्द करण्यासाठी खंडणी मागितली, तर त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले। कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील सहाय्यक फौजदार मिलिंद नलवडे याचा या खंडणी प्रकरणात सहभाग उघडकीस आल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली। चौकशीत सतीश सावंत, मिलिंद नलवडे, कमलेश कानडे, लालासाहेब अडगळे यांची नावे समोर आली। खंडणी मागणी प्रकरणातील गुन्हा दाखल करून चौकशी सुरू आहे। अकलूज येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे आला होता। हा प्रस्ताव रद्द करतो असे सांगून गुन्हेगाराकडेच 65 लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आलाय। या टोळीत कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील सहाय्यक फौजदार मिलिंद नलवडे याचा सहभाग समोर आल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी हा आदेश दिला। संशयित समीन अब्बास पानारी वय 35 राहणार महावीर नगर हुपरी याने अकलूज मधील लक्ष्मण बंदपट्टे व 13 साथीदारांचा मोका रद्द करण्यासाठी 65 लाखांची मागणी प्रदीप माने राहणार अकलूज यांच्याकडे केली होती। संशयित हे माने यांचे नातेवाईक असल्याचे समजून हा प्रकार केल्याचे समोर आले। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पानारीला ताब्यात घेतले। संशयित पानारीच्या चौकशीत सतीश सावंत, मिलिंद नलवडे, कमलेश कानडे, लालासाहेब अडगळे यांची नावे समोर आली आहेत। फिर्यादी माने हा विरोधी टोळीतील असल्याचे लक्षात न आल्याने खंडणीखोर यामध्ये फसले। खंडणीची रक्कम स्वीकारली नसली तरी मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे। कोल्हापुरात प्रशिक्षणार्थी म्हणून येणाऱ्या अधिकाऱ्यांभोवती पानारी गोंडा गोळत असे। जाहिरात प्रतिनिधी म्हणून काम करणारा पानारी पत्रकार असल्याचे सांगून हे प्रकार करायचा। सांगली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका तरुण तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत म्हणून पानारी ओळखला जात होता।